टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। ही भाजपची जी मंडळी आहे, जी सत्तेत आहे, ती चुनावी जुमला करत असते आणि त्यांनी देवेंद्रजींनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आमची सरकार आली तर आम्ही सातबारे कोरे करू। मग आता परत निवडणुका आल्या, त्यांच्या समोर सातबारे कोरे करणारे की आज गरज आहे, आज धानाला भाव नाही आहे, आज कपाशीला भाव हे देऊ शकत नाही आहे, आज सोयाबीनला भाव नाही, काय आज तुरीची खरेदी त्या ठिकाणी व्यवस्थित होत नाही आहे, काय चाललेलं आहे सरकारचं। ही जी सरकार बसलेली आहे सत्तेमध्ये, ही शेतकरी विरोधी सरकार आहे। यांना शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नाही आहे, यांना फक्त व्यापाऱ्यांचं घेणं देणं आहे आणि त्याच्या निषेधार्थ, शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आज काँग्रेस रस्त्यावर उतरलेली आहे। आम्ही मूळ सगळेच जण शेतकरी आहोत, आम्हाला माहिती शेतकऱ्यांचे काय हाल होत आहेत आणि कशा प्रकारे हे सरकार चालवण्याचं काम हे लोक करतायत, हे सहन केलं जाणार नाही। शेतकऱ्याला हे सहन होत नाही आहे, सरकारचा निषेध आहे आणि 7-12 कोरा झाला पाहिजे अशी मागणी आमची आहे। धनंजय मुंडेंचा आज राजीनामा झालेला आहे, कसं पाहता 80-90 दिवसांपासून हे प्रकरण सुरू आहे, राजीनाम्याची मागणी सुरुवातीपासून होतोय, आता राजीनामा झालाय। खरं आश्चर्य, हे जे जुमले जे फेकतात ना सत्ताधारी, या सगळ्या गोष्टींचं आश्चर्यच आहे। हेच म्हणाले होते की अजितदादांनी जेलामध्ये गेलं पाहिजे, त्यांनी एवढा भ्रष्टाचार केला, आज ते 70,000 कोटीचा भ्रष्टाचार उघडकीस आणणारी मंडळी आज त्यांच्यासोबत त्या ठिकाणी सरकारमध्ये आहेत। तसंच एकनाथ शिंदे साहेबांबद्दल पण हे म्हटले होते, सेम टू सेम। ह्या व्यक्तींनी धनंजय मुंडेंना शपथ देण्याचं कामच नव्हतं, कारण हा सगळा गोंधळ हा शपथविधीच्या आधी त्या ठिकाणी उघडकीस आलेला होता। आज संतोष देशमुखांची ज्या प्रकारे निर्गुण हत्या या लोकांनी केली आणि फोटो व्हायरल झाले, विरोधी पक्षांनी त्या ठिकाणी दबाव टाकला आणि निर्लज्जपणाची कळस या लेकांनी गाठल्यानंतर आज राजीनामा देत आहेत। थोडीशी नैतिकता असती तर हे जे सत्तेमध्ये बसलेले आहेत त्यांनी राजीनामा मागितला असता आणि जो मंत्री आहे त्यांना राजीनामा दिला असता, पण हे प्रेशर केलं म्हणून राजीनामा, नाही तर यांना सगळं गुंडाळायचं आहे। हे सगळे अपराधी लोक त्या ठिकाणी बसलेले आहेत, अपराध करणाऱ्यांना यांनी शपथ दिलेली आहे, ही वास्तविकता आहे। हे भ्रष्टाचारी सरकार आहे आणि यांचा मूळ उद्देश सरकारमध्ये येण्याचा, पैसे कमवायचा आहे आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोंधळ हा सहन केला जातो आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।